वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. गवळणी बांधती धारणासी गळा, गवळणी बांधती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी. तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी. भोळेपणा लागे भीक मागे, धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी. विठ्ठला विठ्ठला गवळणी बांधती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा भगवंताचं वर्णन करणारा, गोपिकांचा आणि भगवंताचा संबंध दाखवणारा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा अभंग आहे. गाथ्यामध्ये काल्याच्या प्रकरणामध्ये हा अभंग नाही. काल्याचे म्हणून जे अभंग आहेत त्याच्यामध्ये हा अभंग नाही. गवळणीच्या प्रकरणामध्ये गवळण म्हणून हा अभंग सांगितला जातो. पण खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, त्या गोपाळा माझी खेळे, याच्यावरून थोडंसं आपल्याला काल्याचं चिंतन करता येण्यासारखं आहे. गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. गवळणी त्या परमात्म्याला खांबाला बांधून टाकत असे, पण त्या गोपाळामध्ये साक्षात परमात्मा परब्रह्म खेळत असे. यशोदेच्या मागे हिंडत हिंडत आई मला जेवायला दे, जेवायला दे असं मागणारा तो परमात्मा, गायीच्या पाठी रानामध्ये हिंडणारा तो परमात्मा, तो दिसायला जरी सामान्य असला तरी ब्रह्म. तुकाराम महाराजांनी वापरलेला शब्द ब्रह्म असा आहे. सगळं त्याच्या ठिकाणी असून सुद्धा त्याला जेवायची गरज नसताना, तो बांधला जात नसताना, गायीच्या पाठीमागे त्याला धावायची गरज नसताना, सगळ्या कळा ज्याच्या अंगामध्ये आहेत, तो केवळ भोळेपणासाठी गोपिकांकडे मला लोणी द्या, दही द्या, दूध द्या म्हणून भीक मागत असे. असं चिंतन या अभंगामध्ये तुकोबारांनी सरळ सरळ केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा भावार्थ सर्वसामान्य दृष्टीने पाहिला तर असा सरळ आहे. भगवंताची लीला सांगणारा असा हा अभंग आहे. पण याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी जो सिद्धांत सांगून ठेवलेला तो खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, त्या गोपाळा माझी ब्रह्म खेळे. तुकोबाराय बोलतात त्या गोपाळांमध्ये खेळणारा तो सामान्य कोणीतरी गोपाळ समजू नका. सामान्य कोणीतरी माणूस आहे आणि तो काही खेळ करतो आहे असं समजू नका, किंवा माणसातला कुणीतरी श्रेष्ठ बलसंपन्न असा आहे असं समजायचं कारण नाही. ते साक्षात ब्रह्म आहे. विठ्ठला विठ्ठला अभंगातून केलेलं चिंतन जर आपण लक्षात घेतलं तर एक सर्वसामान्यतः असं पाहता येतं की एखादा सामान्य माणूस सामान्य क्रिया करेल तर त्याच्यामध्ये फारसा अर्थ नाही. एखादा मोठा माणूस मोठी कोणती तरी क्रिया करेल तर ते अपेक्षितच आहे. पण दोन विकल्प जरा बुद्धीला संभ्रम पाडणारे आहेत. ते म्हणजे लहान मनुष्य कुणीत काहीतरी मोठी क्रिया करतोय एक, किंवा कुणीतरी एखादा मोठा अगदी सामान्य क्रिया करतोय दोन. या दोन क्रिया माणसाला जरा गोंधळात पाडणाऱ्या आहेत. त्याची संगती माणसाला आपल्या बुद्धीनं लावता येत नाही. कार्यकारण मीमांसा त्याची आपल्या बुद्धीनं त्याला करता येत नाही. एक अगदी सामान्य माणूस आहे, पण अगदी मोठं काहीतरी कार्य त्यांनी केलेलं आहे. माणसाला संभ्रम पडतो, अरे हा दिसायला तरी सामान्य दिसतो, पण काम केलंय ते मात्र असं केलंय की मोठ्या मोठ्यांनी सुद्धा चकित व्हावं. उदाहरण जर सांगायचं झालं तर ज्या काळामध्ये ज्ञानोबा राय
नेवासा क्षेत्रामध्ये गेल्याने त्याने ज्ञानेश्वरीची रचना केली. त्या काळातल्या लोकांना काय वाटलं, दिसायला बघायला गेलं तर 16 वर्षाचं पोरगं हो, पण काम काय केलं, मोठ्या मोठ्या ब्रह्मज्ञानाला सुद्धा भुरळ पडावी अशी शब्द योजना केली. केवढं मोठं काम, वयाच्या 16व्या वर्षी विद्वानांनी स्तिमित व्हावं असं कार्य करता येणं शक्य आहे का? अवघ्या वयाच्या 32व्या वर्षी जगद्गुरु शंकराचार्यांनी अद्वैत मताची अशा पद्धतीनं अद्वैत मताचा प्रचार प्रसार केला. एखाद्याला 3500 वर्ष जगूनही ते जमलं नसतं. ज्ञानोबारांनी 16व्या वर्षी असे शब्द आपल्या समोर ठेवले की 1600 वर्ष गेली तरी आपल्याला त्या शब्दाचा थांग लागायचा नाही. बघायला गेलं तर अगदी लहान मुलगा वाटतो. ध्रुव बाळ अवघ्या 5व्या वर्षी देवाला भेटले. गुरुजी सांगायचे, आबा सांगायचे, ध्रुव बाळाला 5व्या वर्षी हो, 5 वर्ष म्हणजे काय वय असतं? 5 वर्ष, अवघं 5 वर्ष वय. अशी किती 5 आमचे गेले? अजून देव स्वप्नात नाही महाराज. ध्रुव बाळासाठी गुहा गुहा हिंडत शोधत आला. काय सामर्थ्य असेल. मोठे मोठे उदाहरणं अशी सांगता येतील. दिसायला सामान्य दिसतात पण काम मोठं करतात. जरा संभ्रम निर्माण होतो. हे असं कसं घडलं असेल? ज्ञानोबारांनीच त्याचा खुलासा करावा. दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते. ज्ञानोबारांनी त्याचं चिंतन करावं. त्यांनीच खुलासा करावा की आमच्याकडून हे काम झालं, त्याच्या मागे काही कारण आहे. आम्ही हे आज जन्माला आलो न आज हे केलं असं नाही. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. हे आजचं नाही, हे नोहे आजीकालीचे, हे आजचं कालचं नाही आहे. ज्ञानोबारांच्या भाषेत थोडासा वेगळा विचार पण फारसा संयुक्तिक नसणारा सांगायचा झाला तर, मागील या जन्मामुक्त झालो, मागील या जन्मामुक्त झालो, मागील या जन्मा ज्ञानदेवा चित्ते हरे पाठ नेमा, ज्ञानदेवा चित्ते हरे पाठ नेमा, मागील या जन्मामुक्त झालो, मागील या. ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये मोक्षाचा विचार करूच नका, वयाचा विचार करूच नका, बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते हे ज्ञानोबारांकडे लावूच नका. बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते म्हणजे बाळपण नव्हतं तेव्हा सर्वज्ञता नव्हती काय? कधी होतीच ना, कधी होती. ज्ञानोबाराय गर्भात असतानाही सर्वज्ञता तीच होती. ज्ञानोबाराय अवताराला आल्याच्या क्षणातही सर्वज्ञता तीच होती. कारण सर्वज्ञ आहेत म्हणूनच अवतार घेऊ शकतात. संगती लावण्याकरता आपण फक्त सामान्य बुद्धीनं त्याचं चिंतन करावं, पण बुद्धीला संगती लागत नाही. लहान एखादा कुणीतरी दिसायला सामान्य, दिसायला लहान पण अलौकिक कार्य करत असेल तर समजा आपली बुद्धी भ्रमित होते, संभ्रमित होते. आणि काही वेळेला उलट घडू शकतं. काही वेळेला असं घडतं की एखादा मोठा मनुष्य अगदी सामान्य क्रिया करतो, त्यावेळेला माणसाला कळत नाही हे असं का करतात. तुम्ही साधा विचार करा, एखादा कोट्याधीश माणूस, गावातला अत्यंत प्रतिष्ठित मोठा प्रसिद्ध मनुष्य एखाद्या दिवशी सकाळी तुम्हाला गावातला मुख्य रस्ता झाडताना दिसला तर काय झालं असेल? 2-3 विकल्प आपल्या मनामध्ये येतात. एक तर याला वेळ लागला असेल, दुसरं निवडणूक जवळ आली असेल, नाहीतर तिसरं याला स्वच्छतेची आवड असेल. 2-3 विकल्प मनुष्य विचारात घेऊ शकतो. पण ह्या 2 गोष्टी अशा आहेत की माणसाला जरा संभ्रमित करतात. मला बाकीचं बोलायचं नाही. एवढा मोठा परमात्मा ब्रह्म, पण त्याला यशोदेच्या मागे भोजन मागायची गरज आहे का? बोला. त्याला आई मला जेवण दे म्हणायची गरज आहे का? बोला. गोपिकांनी त्याला धरावं, त्याला खांबाला बांधून टाकावं, एवढा तो सामान्य आहे का बांधला जाणारा? बोला. गायीच्या पाठी रानामध्ये हिंडायची त्याला गरज आहे का? सांगा. काही गरज नाही, काही गरज नाही. पण भोळेपणा लागे भीक मागे हे मात्र त्याचं चालू आहे. संगती लावताना थोडीशी संगती अशी विचित्रता नजरेला पडते की जर ते ब्रह्म असेल गोपाळा माझी खेळणार, तर मग हे गवळणी बांधिती हे कुठून आलं? ब्रह्माला कोणी बांधू शकतं का?
ब्रह्म बांधल्या जाईल का, ब्रह्म जर बांधल्या जाईल तर ते परिच्छिन्न होणार नाही का, वगैरे अडचणी येतील. तसं नाही. बरं, मग हे जर गोपाळा माझी ब्रह्म असेल तर, हे ब्रह्म असेल तर मग याला गायीच्या मागे मागे जायचं काय कारण आहे? गोपाळामध्ये खेळायचं काय कारण आहे? ब्रह्म खेळतं काय? खेळत नाही. त्याला सगळ्या कळा अंगी असताना, बरं सगळ्या कळा त्याच्या अंगी आहेत हे लक्षण तरी ब्रह्माला लागणार आहे का? त्याला भीक मागायची गरज आहे का? काहीही नसताना तुकोबराय असं वर्णन करतात की गोपिका त्या बघत होत्या, त्यांना हे कळत होतं की हे साक्षात ब्रह्म आहे, पण हे सगळं त्यांच्या बाबतीत चालू होतं. आश्चर्यात टाकणारी गोष्ट आहे. थोडासा संभ्रम निर्माण होतो की हे असं कसं, ब्रह्म असूनही असा विग्रह का धारण केला असेल, याचा विचार आपल्याला अवतार विग्रहाच्या संबंधानं गोकुळाष्टमीच्या दिवशी आपण करून आलोय. भगवंताचं सगुण साकार रूप आणि भगवंताचं निर्गुण निराकार रूप, सगुण साकार आणि निर्गुण निराकाराचा विचार करत असताना सगुण साकार हे उपास्य म्हणून पाहावं लागतं, निर्गुण निराकार हे स्वरूप म्हणून पाहावं लागतं, वगैरे वगैरेचा विचार वेदांताने मांडलेला आहे. मला तिकडं जायचं नाही. अगदीच जर थोडासा जाता जाता स्पर्शच करून जायचं झालं तर, व्यापक स्वरूपाला प्राप्त झालेला एखादा कोणीतरी, व्यापक स्वरूपाला प्राप्त झालेला एखादा महात्मा ज्या वेळेला अशा पद्धतीची लीला करतो, अशा पद्धतीची क्रिया करतो, तेव्हा त्याची ती क्रिया आणि त्याच्या ठिकाणी असणारी स्वरूप अवस्था या दोन्हीचं चिंतन आपल्याला आपल्या बुद्धीनं करता येत नाही. आपण तो विचार ऐकतो आहोत सध्या. काहीतरी विचित्र वागताना दिसतात, बालवत, उन्मत्तवत, पिशाच्यवत असं त्यांचं आचरण असतं. गूढधर्माश्रितो विद्वान ज्ञातचरितं चरेत, अंधवत जडवच्चापी मूकवच्च महिम चरेत, अशा पद्धतीचं त्यांचं आचरण असतं. आचार्यांनी त्या संबंधानं चिंतन करताना एक स्वतंत्र अधिकरण ब्रह्मसूत्रामध्ये खर्च केलंय त्या महात्म्याच्या संबंधामध्ये. अनाविष्कुर्वन् अन्वयात आचार्य बोलतात की अशा पद्धतीच्या महात्म्याची संगती लागत नाही. कोण आहेत ते? तस्मात् ब्राह्मणः निर्विद्यम बाल्येन तिष्ठासेत. उपनिषद बोलतं बालपणानं ते वागताना दिसतात. त्यांचं बालपण कसं समजावं? पूर्व पक्षाने ब्रह्मसूत्राच्या त्या अधिकरणामध्ये शंका घेतली. लहान मुलासारखं त्यांचं आचरण असतं असं जर तुम्ही म्हणत असाल तर हे लहान मुलासारखं आचरण कोणत्या अर्थाने? हे लहान मुलासारखं आचरण कसं? लहान मूल जसं बसल्या ठिकाणी आपलं सगळं उरकून घेतं, लघुशंका तिथंच, शौचविधी तिथंच, त्याला त्याच्यावरून उठायचं सुद्धा कारण नाही, तसं हे महात्मे लहान मुलासारखं वागतात. म्हणजे बसल्या ठिकाणीच सगळं करतात का? काय बालवत, बाल म्हणजे काय अर्थ घ्यायचा त्याचा? आचार्यांनी सांगितलं तसं नाही बाबा. बाल या शब्दाचा अर्थ असा आहे की अंतःकरणामध्ये, लहान मुलाच्या अंतःकरणामध्ये जसा दंभ दर्प नसतो तसे हे महात्मे दंभ दर्प रहित असतात, म्हणून त्यांचं आचरण तसं असतं. पुष्कळ मागे आपण सांगून आलेलो आहोत, मी आता त्याचा विस्तार करत नाही. म्हणजे दिसायला दिसतो बाल, खेळताना दिसतो गोपाळा माझी ब्रह्म खेळे, पण असायला आहे ब्रह्म. त्याचं आचरण हे अशा पद्धतीचं दिसत असेल तरी त्याच्या स्वरूपाला धक्का लागत नाही. त्याने भीक मागितली तरी त्याला कोणी भिकारी म्हणत नाही. त्याने यशोदेला भोजन मागितलं तरी त्याला भूक लागत नाही. तो खेळत असला तरी त्याला खेळायची गरज नाही. आणि गोपिकांनी त्याला बांधून टाकलं तरी तो बांधला जात नाही. विठ्ठला विठ्ठला. ज्ञान अध्यायन धार्मिकत्वादिभिः आत्मानम अविख्यापयन दंभदर्प रहितो भवेत. आचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये केलेले चिंतन अशा पद्धतीचं आहे. अशा पद्धतीचा जर तो महात्मा असेल तर तो महात्मा ज्याच्या स्वरूपाला प्राप्त झाला तो परमात्मा अशा पद्धतीच्या लीला करतो. का करतो? आचार्याने त्याच संबंधानं थोडासा विचार सांगताना आपल्याला सांगून टाकलं. लोकवत्तु लीला कैवल्यम आहे, पण लोकवत्तु लीला, त्याची ती लीला असते आणि लीला म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणून या परब्रह्म स्वरूपाला साक्षात परमात्मा ब्रह्म, भगवान श्रीकृष्ण म्हणजे साक्षात ब्रह्म, पण ते ब्रह्म या गोपाळांमध्ये खेळतं. कसं खेळतं, का खेळतं, या संबंधातला थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. थोडंसं चिंतन या संबंधामध्ये मी आपल्याला सांगतो. गोपिका या परमात्म्याला धारणाला बांधून टाकत असत असं चिंतन तुकोबाऱ्यांनी केलंय. गवळणी बांधिती धारणासी गळा, धारणासी गळा बांधिती. धारणा या शब्दाचा, धारण या शब्दाचा अर्थ काय? धारण या शब्दाचा अर्थ
पाहायला गेलं तर दोन अर्थ आपल्याला पाहायला सापडतात. मला दोन्ही अर्थाची संगती इथं लावायची आहे. पहिला आहे जो आता राहिलं नाही ते, पण जुन्या घरामध्ये ज्या घरामध्ये दूध भरपूर येत असे, दही भरपूर होत असे, आणि ज्या घरामध्ये ते घुसळावं लागत होतं त्या घरामध्ये एक खांब कायम रोवलेला असे, त्याला घुसळ खांब असं म्हणत असे. गोपिकांच्या घरामध्ये तो घुसळ खांब पक्का रोवलेला, त्याला असे त्या दोऱ्या बांधून त्या रवीने घुसळायचं, त्याच्यातून लोणी काढायचं वगैरे वगैरेचा सगळा व्यवहार नंतर. पण तो जो घुसळ खांब आहे त्याला धारण असा शब्द कोशाने दिलेला आहे. गोपिका त्या परमात्म्याला, त्या घुसळ खांबाला, त्या धारणाला बांधून टाकत असत. का बाबा? कारण तो परमात्मा कुणाच्याही घरी जाऊन चोरी करत असे, कुणालाही त्रास देत असे, कुणाच्या घरी जाऊन काही पीडा देत असे, कुणाला लहान मुलांना झोपेतून उठवत असे, सून आणि सासूमध्ये भांडण लावत असे, अमुक 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 पुष्कळ लीला भगवंतांनी गोकुळामध्ये केल्या. म्हणून गोपिकांनी त्याला पकडून त्या धारणाला म्हणजे त्या घुसळ खांबाला बांधून टाकलं. असा सरळ सरळ एक अर्थ. दुसरं, धारणा या शब्दाचा अर्थ कोशाने दिलाय तो असा आहे, धारणा म्हणजे आपली निश्चयात्मिका बुद्धी, धारणा म्हणजे आपली स्मरणशक्ती, धारणा म्हणजे आपला निश्चय. गोपिका त्या परमात्म्याच्या गळ्याला धारणाला बांधून टाकत असत. गवळणी बांधिती धारणासी गळा, गळा आणि धारणासी बांधिती. गोपिका भगवंताला पकडत असत आणि भगवंताचे हात त्या खांबाला बांधत नसत. मग काय बांधत असत? गळा. गळ्याला म्हणजे तो मेला तरी बेहत्तर. गोपिकांना त्याचं काही गळ्याला कोणी बांधतं का? साधा विचार करा. माणसाला बांधायचं झालं तर मागे हात बांधतील, खांबाला बांधतील. बांधायचं झालं तर कमरेला बांधतील. यशोदेने भगवंताला उखळाला बांधून टाकलं, कमरेलाच बांधलं की नाही? कमरेला बांधलं. एखाद्याला पकडलं असेल त्याचे पाय खांबाला बांधून टाकले, मान्य. पण एखाद्याला गळ्याला बांधून टाकलं, हे गळ्याला बांधणं माणसाच्या बाबतीत शक्य आहे का? माणसाच्या बाबतीत शक्य आहे? आपली म्हैस रानातून चरून आली, तुम्ही त्या म्हशीला गोठ्यामध्ये बांधता. पाय बांधता का हात बांधता का शिंग बांधता? गळा. मग गळ्याला बांधणं जर म्हशीला असतं तर तसं देवाला बांधावं का? गवळणी बांधिती धारणाशी गळा, गळ्याला बांधून टाकावं. हे गळा बांधणं धारणाशी बांधणं म्हणजे काय? याचा थोडासा एक लक्षणाने विचार सांगून मी पुढे जाणार आहे. फारसा अडकणार नाही. माझ्याकडे एकच मुद्दा आहे, तेवढाच मला सांगायचा आहे, जास्त नाही. तेवढंच भांडवल घेऊन मी उभा आहे आता. ते संपलं की माझं संपलं. ऐका, धारणा या शब्दाचा अर्थ, धारण या शब्दाचा अर्थ जसा तो घुसळ खांब आहे तसं धारणा या शब्दाचा अर्थ आहे निश्चयात्मिका बुद्धी. धारणा या शब्दाचा अर्थ आहे पूर्ण स्मरण असलेली बुद्धी. ज्याती स्मरता ज्या बुद्धीच्या ठिकाणी आहे अशी असणारी बुद्धी, निश्चय करणारी बुद्धी, अशी जी बुद्धी आहे, जी परिपूर्ण व्यापक स्वरूपाला प्राप्त झालेली जी बुद्धी आहे, त्या बुद्धीचं चिंतन जे ज्ञानोबाऱ्यांनी केलंय ते बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. ती जी बुद्धी आहे त्या बुद्धीचं चिंतन इथं तुकोबाऱ्यांनी केलंय. गोपिका धारणाला म्हणजे आपल्या बुद्धीला त्या परमात्म्याचा गळा बांधत असत. म्हणजे आपल्या निश्चयात्मिका बुद्धीला त्या गोपिकांनी परमात्म्याचा गळा बांधला. गळा बांधणं म्हणजे काय आहे याचा दुसरा एक अर्थ असा की गळ्याला बांधणं. उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला कळेल. गळा पकडून ठेवणं, गळा बांधून ठेवणं म्हणजे काय? उदाहरण सांगतो आपल्याला कळेल. अरण्यामध्ये, जंगलामध्ये एखादा वाघ एखाद्या हरणाची शिकार करतो. एखाद्या हरणाची शिकार करतो. त्या हरणाच्या मागे धावतो धावतो धावतो. ते हरिण त्याला हुलकावण्यात येतं. 5-7 मिनिटाचा तो सगळा खेळ होतो. पण शेवटी वाघाची, सिंहाची, त्याची ताकद कुणीकडं, त्याची चपळता कुणीकडं. हरणही चपळ असतं, हरिण आहे, पण शेवटी ते त्या वाघाच्या तावडीत सापडतं. सापडल्यानंतर तो वाघ काय करतो? पळता पळता त्या धावत्या हरणाला मागून जोराने पंजा मारतो. पंजा मारल्याबरोबर त्या पंजाच्या आघातानं, त्याच्या ताकदीनं ते पळणाऱ्या हरिणाचा तोल जातो आणि ते हरिण पडतं. पडलं की वाघ त्याच्या पायाला धरत नाही, वाघ त्याच्या शिंगाला धरत नाही, वाघ त्याचं शेपूट धरत नाही. वाघ पहिले आपले दात रोवतो ते त्याच्या गळ्यावर. गळ्याला एकदा त्या वाघाने हरणाच्या गळ्याला पकडलं
की हरणाचे पाय मोकळे असतात, शिंग मोकळे असतात, सगळं मोकळं असतं, पण हरिण काही करू शकत नाही. गळ्याला धरणं याचा अर्थ वर्म पकडणं. विठ्ठला विठ्ठला आता लक्षात घ्या, आपल्या निश्चयात्मिका बुद्धीला गोपिकांनी परमात्म्याचा गळा धरून ठेवला. याचा अर्थ काय होईल? म्हणजे आपल्या निश्चयात्मिका बुद्धीला गोपिकांनी परमात्म्याचं वर्म सापडून दिलं की हा गोपाळ सामान्य दिसायला असला तरी सामान्य नाही. खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्मा, खेळत्या गोपाळा माझी ब्रह्मा, खेळत्या गोपाळा माझी ब्रह्मा. गवळणी बांधिली धारणाची गळा, गवळणी बांधली धारणाची गळा, गवळणी बांधिली धारणाची गळा, गवळणी बांधली धारणाची कळा. खेळत्या गोपाळा माझी ब्रह्मा, खेळत्या गोपाळा माझी ब्रह्मा. गोपिकांनी त्याचं वर्म पकडून ठेवलेलं होतं की हा कोणी जरी आपल्याला कोणत्याही रूपात दिसत असला, हा चोरी करताना दिसो, हा जेवण करताना दिसो, हा भोजन मागताना दिसो, हा आपल्या घरामध्ये येऊन आपली चहाडी करताना दिसो, आपल्या घरातलं लोणी चोरताना दिसो, हा कोणी सामान्य नाही. याचं वर्म पकडून ठेवा. हा कोण आहे? खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म, हे साक्षात ब्रह्म आहे. हे त्या गोपिकांनी पक्क लक्षात ठेवलेलं होतं. त्यामुळे गोपिका आपण अनेक वेळेला सांगून आलेलो आहोत. त्यामुळे ती गोपिका आपल्या मैत्रिणीला सांगताना सांगते, सुनु शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम गोधूली धूसरांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. ती गोपिका असं बोलते की ऐक सखे, मी तुला गंमत सांगते, कौतुक सांगते. काय कौतुक सांगतेस? आत्ता मी नंदाच्या अंगणामध्ये एक फार मोठं आश्चर्य पाहिलं. काय आश्चर्य? फार मोठं कौतुक पाहिलं, फार मोठी आनंदाची घटना पाहिली. काय पाहिलं सखे तू? काय पाहिलंस? ती सांगते, अगं काही नाही, गोधूली धूसरांगो नृत्यती, गायीच्या खुराच्या धुळीनं माखलेला एक जण नृत्य करताना मी पाहिला. कोण आहे तो? वेदांत सिद्धांत. सगळा वेदांत ज्याच्या मागे लागलेला आहे, सगळे वेद ज्याचं वर्णन करायला प्रवृत्त झालेले आहेत, सगळ्या वेदाचं प्रमेय, सगळ्या वेदाचं अधिष्ठान, या जगाचं अधिष्ठान, या जगतातल्या प्रत्येक जीवाचं चलनवलन करण्याला कारण ठरणारा, या जगताच्या उत्पत्तीला अभिन्न निमित्तोपादान कारण ठरणारा जो वेदांताचा सिद्धांत, ते साक्षात ब्रह्म मी तिथं नाचताना पाहिलंय. विठ्ठला विठ्ठला म्हणजे गोपिकांनी धारणाला बांधलं. याचा अर्थ निश्चयात्मिका बुद्धीला भगवंताचा गळा बांधला, गळा धरला. याचा अर्थ त्याचं वर्म पकडलं. आता त्याने किती काहीही केलं तरी आता तो आपल्या तावडीतून सुटत नाही. एकदा माणसाला एखाद्या गोष्टीचं मूळ स्वरूप कळलं की मग त्याचा आकार कोणता आहे याला फार महत्त्व नसतं. उपनिषदामध्ये या संबंधात केलेलं चिंतन असं, एकदा आपल्याला माती कळाली की मातीनं कोणता आकार धारण केलाय याला फार महत्त्व राहत नाही. माती कळाली की मातीपासून बनलेलं सगळं आपल्याला माती स्वरूप मृण्मय असंच जाणवत असतं. तसं एकदा या ब्रह्मस्वरूप कळालं की त्याने जगाचा आकार धारण केलाय का, जीवाचा धारण केलाय का, गोपाळाचा केलाय का, गोपिकाचा केलाय का, गायीचा आकार धारण केलाय, याला काही घेणं देणं नसतं. सगळीकडे दिसतो तो एक परमात्माच दिसतो. विठ्ठला विठ्ठला त्या संबंधामध्ये थोडासा विचार पुढचा असा आहे की जर भगवान ब्रह्म आहेत हे गोपिकांना कळलं, कसं कळलं? आचार्य नारद महर्षीने त्या संबंधामध्ये चांगलं चिंतन केलंय. नारद महर्षी असं सांगतात, नारद असतो लोकवेद व्यापार. नारदांनी केलेलं चिंतन पहा. नारद असं सांगतात, भक्तीचं स्वरूप सांगत असताना प्रत्येकाचं वेगवेगळं चिंतन पहिल्यांदा नारदांनी सांगितलं. आणि नारद नंतर असं बोलतात की नारदांचं म्हणणं असं आहे, म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आपल्याकडून घडणारं प्रत्येक कर्म भगवत स्वरूपाला समर्पित करणं ही माझ्या दृष्टीने खरी भक्ती आहे. सगळं कर्म भगवत स्वरूपाला समर्पित करणं, आणि तसं जर न केलं तर विरह प्राप्त होणं हे भक्तीचं स्वरूप आहे. चिंतन मी सांगतो पुढं आपल्याला. असं भक्तीचं स्वरूप माझ्या दृष्टीने आहे. असं कुठं दिसलं का तुम्हाला
नारदांनी उदाहरण दिसलं. कुठं दिसलं? यथा व्रजगोपिकानाम, गोपिकांच्या बाबतीमध्ये दिसलं. गोपिकांनी काय केलं? नारद महर्षी असं सांगतात, आपण केलेलं सगळं कर्म भगवत चरणी समर्पित केलं, मान्य आहे. सगळं कर्म भगवत समर्पित करून सुद्धा हा कुणीतरी वेगळा आहे अशी जाणीव गोपिकांना झालेली नाही. तत्रापि न महात्मज्ञान विस्मृती अपवादः तद्विहीनम जाराणामिव. नारद महर्षी पुढे असं सांगतात की त्या गोपिकांना त्या परमात्म्याचं सगळं स्वरूप कळलेलं होतं. न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादः, त्या गोपिकांवर असा अपवाद तुम्ही घेऊ नका. अपवाद या शब्दाचा अर्थ कलंक. असा कलंक त्या गोपिकांना तुम्ही लावू नका की या गोपिकांना या परमात्म्याच्या महात्म्याची विस्मृती झालेली होती. या गोपिका परमात्म्याला स्वरूपानं विसरून गेलेल्या होत्या. असा कलंक तुम्ही गोपिकांना लावू नका. आणि तसा जर लावला तर काय होईल? तद्विहीनम जाराणाम इव, जार पुरुषासारखं भगवंतावर प्रेम केल्यासारखं होईल. म्हणजे काय होईल? थोडक्यात त्याचा विचार असा आहे की नारद महर्षी असं सांगतात की भगवंतावर या गोपिकांनी प्रेम केलं. महात्म्य जाणून केलं का महात्म्य न जाणता केलं? महात्म्य जाणून केलं. हा परमात्मा आहे, हा कुणीतरी सामान्य गोपाळ नाही, आपल्याला भुरळ पाडणारा गोपाळ नाही, तर हा साक्षात परमात्मा आहे हे त्या गोपिकांना कळालं होतं. आणि जर त्यांना न जाणता गोपिकांनी प्रेम केलेलं असलं तर जार पुरुषासारखं ते प्रेम होईल. जार पुरुषाचं प्रेम हे केवळ वैषयिक प्रेम असतं आणि गोपिकांनी भगवंतावर जे प्रेम केलं ते वैषयिक प्रेम नव्हतं. आणि हे नसण्याचं कारण एकच आहे की त्या गोपिकांना त्या परमात्म्याची यथार्थ जाणीव होती. विठ्ठला विठ्ठला. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर त्या गोपिकांना त्या परमात्म्याचं यथार्थ स्वरूप कळालेलं होतं, हा ब्रह्म आहे, हा परमात्मा आहे असं जर कळालेलं होतं, तर त्या गोपिकांनी त्या परमात्म्याला, त्या कृष्णाला बांधण्याचा प्रयत्न का करावा? जर गोपिकांना त्या परमात्म्याचं स्वरूप कळालेलं होतं तर त्या परमात्म्याला यशोदेच्या मागे भोजन मागताना बघताना त्यांना कळलं कसं नाही? गोपिकांच्या त्या गायींच्या मागे रानात जाताना त्या गोपिकांना जाणवलं कसं नाही? याचं कारण भक्तिशास्त्रांनी चिंतनानं असं सांगितलंय की ही भगवंताची माया आहे, हे भगवंताची लीला आहे, भगवंताची माया आहे. वैष्णव मतामध्ये असं चिंतन आहे. वैष्णव मताचं चिंतन मी आपल्याला सांगतो. वैष्णव मताने असं चिंतन केलं आहे की भगवंताच्या ठिकाणी तीन प्रकारची माया आपल्याला सांगितलेली आहे. वैष्णव मतात भक्तिशास्त्रात केलेलं चिंतन आहे. 3 प्रकारची माया आहे आणि या प्रत्येक मायेच्या ठिकाणी 3 प्रकारच्या शक्ती आहेत. कोणकोणत्या माया आहेत आणि कोणकोणत्या शक्ती आहेत? शक्तीचा विचार केला तर भगवंताच्या मायेच्या ठिकाणच्या 3 शक्ती सांगितल्या. एक वर्धिष्णू, ती माया वर्धिष्णू असते. एक ती माया क्षय पावणारी असते आणि तिसरं ती माया समपरिमाणी असते. 3 पद्धतीनं मायेचं चिंतन सांगितलेलं आहे. आणि 3 प्रकार कोणते सांगितले की साधी माया समजायचं कारण नाही. पहिली माया स्वमोहिता माया आहे, दुसरी माया स्वजनमोहिता माया आहे आणि तिसरी माया विमुख जनमोहिता माया आहे. विठ्ठला विठ्ठला. पहिली माया स्वमोहिता माया आहे. भगवंताने असं रूप धारण केलं, असा विग्रह धारण केला की इतरांना भगवंताला बघून मोह पडला, याच्यात नवल नाही. भक्तिशास्त्रात असं चिंतन आलंय की भगवंताने एके दिवशी गंध लावायचं, कपाळाला गंध लावायचं, गोपिकांच्या पायाला लागलेली माती कपाळाला लावायची, ती योग्य लागावी म्हणून एके दिवशी आरशामध्ये पाहिलं. आता त्याला आरशात बघायचं काही कारण आहे का? अरे कुठेही लागलं तरी त्याचं कपाळच आहे, ते कुठेही लागू दे, काय सहस्त्र शीर्षा, कुठेही लागलं तरी 1000 शीर्षापैकी कुठं तरी एक लागेलच की नाही, लावून घ्यावं. पण हे बघण्याकरता व्यवस्थित बुक्का लागावा. जसं आपण बघतो की नाही, व्यवस्थित तो गोलच लागला पाहिजे, चौकोनी चालत नाही आपल्याला, गोल गरगरीत लागला पाहिजे. आणि लागला नसेल तर त्याला उपरण्याच्या कोणात बोट घालून त्याला असं बारीक करून गोल गरगरीत केलं पाहिजे. म्हणजे आपला आकार आणि त्या बुक्क्याचा आकार एक झाला पाहिजे, तर आपल्याला खरं समाधान मिळतं. गरगरीत गोल लागला पाहिजे. गंधाच्या रेषा बरोबर अशा सरळ आल्या पाहिजेत. इकडं तिकडं झालेलं गंध आपल्याला चालतं का? चालत नाही. देवालाही असं वाटलं की जरा बघून आपण गंध लावावं म्हणून भगवंतानी आरशात पाहिलं
आणि भगवंताला असं वाटलं की अरे हा कोण आहे, याच्यावरच आपण प्रेम केलं पाहिजे. भक्तिशास्त्राने असं चिंतन केलंय की आरशातलं स्वतःचं प्रतिबिंब पाहून भगवंताला असं वाटलं की याच्याशी लग्न केलं तर बरं होईल. विठ्ठला 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 विठ्ठला. आरशातल्या स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे बघून हा पती मिळाला तर बरं होईल असं ज्या अर्थी भगवंताला वाटतं, त्या अर्थी भगवानही मोहित झाले की नाही. बोला, मायेचा स्वभाव मोह टाकण्याचा आहे. माया मोहित करते, भगवानही स्वतःच्या रूपावर मोहित झाले. कारण भगवंताचं रूपच, विग्रहच इतका सुंदर धारण केलाय देवाने, इतका सुंदर धारण केलाय की त्याला सामान्य समजण्याचं कोणीही कारण नाही. लक्षात घ्या, तो विग्रहच इतका सुंदर आहे, त्याचं रूपच इतकं सुंदर आहे की त्या सुंदर रूपाला सामान्य लोक भाळतील याच्यात नवल नाही. त्याच्यावर स्वतः भगवानच प्रसन्न होतात असं ते रूप आहे. याला स्वमोहिता माया असं म्हणतात. या मायेचं लक्षण फार सुंदर पद्धतीनं सांगितलंय. भगवंताचा विग्रह असा आहे, किती सुंदर आहे. संतांनी त्याचं चिंतन केलंय. महाराज, हा विग्रह सामान्य नाही. ज्ञानोबारांनी चिंतन केलंय. रूप पाहता लोचनी सुख झाले ओसा जाणी, रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू जेणे मस्तकी वंदिला. तुकोबाराय संत महात्मे चिंतन करतात. विठ्ठला विठ्ठला संत महात्मे वर्णन करतात. रूप पाहता डोळसू, त्याचं रूप पाहिलं तर अतिशय सुंदर आहे. सुंदर पाहता गोपवेशू, त्याने घेतलेला विग्रह अतिशय सुंदर आहे. सगळ्या संतांनी भगवंताच्या रूपाचं वर्णन केलंय. ते रूप किती सुंदर आहे. तुकोबाराय सांगतात, संत महात्मे सांगतात, पाहिलिया वेध लावे. पाहिल्याबरोबर तो आपल्या चित्ताचं असं आकर्षण करून घेतो की तो दुसरीकडे पाहू देत नाही. आणि जो दुसरीकडे देवाच्या विग्रहाला बघून जो दुसरीकडे पाहू शकतो असं समजावं की तो डोळस नसून आंधळा आहे. विठ्ठला विठ्ठला भगवंताचं रूप किती सुंदर. तुकोबारायांनी त्याचं वर्णन करून आपल्याला सांगितलंय. सुंदर ते ध्यान उभे विटेवर, सुंदर विग्रह, इतका सुंदर विग्रह धारण केला. या विग्रहाकडे बघून सामान्य माणसाला मोह निर्माण होईल असं नाही. प्रत्यक्ष परमात्म्याला स्वतःलाच त्याच्याकडे बघून मोह निर्माण होतो. त्याला स्वमोहिता माया असं म्हणतात. स्वमोहिता, स्वतःलाच मोहित करणारी अशी ती माया आहे. का? कारण ते रूपच असं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरे परमात्मा. उभा विटेवर उभा असणारा तो परमात्मा, त्याचं ध्यान अत्यंत सुंदर आहे. हे सौंदर्य जे आहे भगवंताचं, ह्याला सुंदर म्हणायची कारणं जर विचारात घेतली तर दोन कारणं पाहता येतात. सौंदर्य माणसाचं दोन प्रकारचं असतं. एक माणसाजवळ रूपाचं सौंदर्य असतं
आणि दुसरं माणसाजवळ गुणाचं सौंदर्य असतं. रूपानेही परमात्मा सुंदर आहे आणि गुणानेही परमात्मा सुंदर आहे. भगवंताचं रूप बघितल्यानंतर होणारा परिणाम आणि भगवंताचे गुण ऐकल्यानंतर होणारा परिणाम, या दोन्ही परिणामाचं चिंतन रुक्मिणी मातेने भागवतामध्ये केलेलं आहे. रुक्मिणी मातेने ज्या वेळेला सुदेव ब्राह्मणाच्या हस्ते देवाला पत्र पाठवलं, त्यावेळेला रुक्मिणी माता पहिल्या श्लोकामध्ये काय बोलते सांगा. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैहि हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशती चित्तमपत्रपम मे. रुक्मिणी माता बोलते की देवा, तुम्हाला मी अजून पाहिलं नाही. रुक्मिणी मातेने तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण भगवंताला पाहिलेलं नाही, हे लक्षात घ्या. आणि पाहिलेलं नसताना सुद्धा रुक्मिणी माता ज्याला पाहिलं नाही त्याच्याबरोबर लग्न लावायला तयार होते. काय कारण आहे? त्या सुदेवाने भगवंताचं जे वर्णन केलं त्या वर्णनावर रुक्मिणी मातेचा विश्वास आहे, सुदेवावर विश्वास आहे. आणि म्हणून सुदेवाच्या हातून जे पत्र पाठवलं त्याच्यामध्ये त्याने सांगितलं श्रुत्वा गुणान, देवा मी तुमचे गुण ऐकले. त्रिभुवन सुंदर शृण्वतान्ते, तुम्ही त्रिभुवनामध्ये सुंदर आहात असं मी ऐकून आहे. आता ऐकून अनुमानानं घेतलं जाणारं सौंदर्य आणि प्रत्यक्ष डोळ्याने पाहून स्वीकारलेलं सौंदर्य याच्यात अंतर असतं की नाही? अंतर असतं. तरी रुक्मिणी माता बोलते मी ऐकलं तुम्ही त्रिभुवनामध्ये सुंदर आहात, त्याचा परिणाम काय आहे हे पहा. देवा मी तुमचे रूप गुण ऐकले आणि गुण ऐकल्याचा परिणाम माझ्या चित्तावर किंवा कुणाच्याही चित्तावर काय होईल? श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैहि, ते जर गुण तुमचे कानातून आत गेले आणि आम्ही ऐकले, काय होईल? हरतोंग तापम, आमच्या ठिकाणी असणाऱ्या त्रिविध तापाचं हरण होऊन जाईल. देवाचे गुण ऐकल्याबरोबर आपल्या तापाची निवृत्ती होते, हा ऐकण्याचा परिणाम आहे. आणि पाहिल्याचा परिणाम काय? रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम. देवा तुमचं रूप जो पाहतो, तुमच्या रूपाकडे जो पाहतो त्याला काय प्राप्त होतं? अखिलार्थलाभम, सगळे लाभ त्याला प्राप्त होतात. त्वय्यच्युता विशती चित्तम अपत्रपम मे, हे राहू द्या. आता चित्ताची अवस्था काय झाली रुक्मिणी मातेच्या, हे राहू द्या. आपल्याला रूपम दृश्याम दृश्यमताम सुंदर आणि श्रुत्वा गुणान भुवन सुंदर, ती दोन्ही ठिकाणी सौंदर्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. गुणाच्या बाबतीत भगवान सुंदर आहेत आणि रूपाच्या बाबतीत भगवान सुंदर आहेत. खरा जर विचार करायचा झाला तर रूपाच्या बाबतीत सुंदर आहेत असं म्हणावं तर काळं कुळकुळीत रूप असणं हे सौंदर्याचं लक्षण कधीच होऊ शकत नाही. आणि गुणाच्या बाबतीत चिंतन करायचं झालं तर चोरी करणं हा कधीच चांगला गुण ठरत नाही. विठ्ठला विठ्ठला तरी सुद्धा संत महात्मे परमात्म्याला सुंदर म्हणतात. काय कारण? वेगवेगळी कारणं सांगता येतात. पहिलं कारण त्याचं आपल्याला असं सांगता येतं की भगवंताला सुंदर म्हणा कारण रूपाचं सौंदर्य हे नुसत्या रूपावर आधारित नसतं, मग आपल्या बघणाऱ्याच्या चित्तावर आधारित असतं. आपण कोणत्या दृष्टीनं त्याच्याकडे पाहतो आहोत याला अधिक महत्व आहे. विठ्ठला विठ्ठला किंवा दुसरं सौंदर्याचं लक्षण विचारात घेता येतं. प्रतिक्षणम यत नवताम उपैते तदेव रूपम रमणीयताया, प्रत्येक क्षणी जे वेगळं दिसतं त्याला सुंदर म्हणा. विठ्ठला विठ्ठला म्हणून भगवंताला तुकोबराय सुंदर म्हणतात. पाहिल्या वेध लावी असं त्याचं चिंतन आहे. परमात्मा रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोपवेशू असा आहे. असा विग्रह भगवंतानी धारण केला की त्या विग्रहाला बघून भगवान स्वतःच मोहित झाले. हे स्वमोहिता जी माया आहे या मायेचं वर्णन करताना वैष्णव मतामध्ये असं चिंतन आलंय की ही स्वमोहिता माया म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून प्रत्यक्ष राधा आहे. विठ्ठला विठ्ठला
प्रत्यक्ष राधाच भगवंताला त्याचा विसर पाडायला भाग पाडते असं चिंतन आहे. वैष्णव मतामध्ये आलेलं, भक्तिशास्त्रात आलेलं एक चिंतन या संबंधात मी आपल्याला जाता जाता सांगून जातो. काय झालं म्हणे, एकदा राधा स्वतः दोन पद्धतीनं हा कथा संदर्भ सांगितला जातो. एकदा असं झालं म्हणे की राधा स्वतः वृंदावनामध्ये भगवंताचं चिंतन करत बसली होती. भगवान गोकुळ सोडून निघून गेलेले, भगवंताला पुन्हा गोकुळाचं स्मरण नाही, परत फिरले नाहीत. राधा भगवंताचं चिंतन करत बसली होती आणि बसल्यानंतर राधेला असं वाटलं, काय म्हणे गेला तो गेला, पुन्हा यायची शक्यता नाही, निदान एखादा निरोप पाठवावा, निरोप नाही, काहीच नाही, बाकी काही नसलं तर एखादं पत्र तरी पाठवावं, पत्र नाही जमलं एखादा फोन करावा. राधा विचार करायला लागली की एखादं पत्र जर त्याने पाठवलं असतं कुणाच्या हस्ते तर आपल्याला किती आनंद झाला असता. पण राधेच्या मनात लगेच दुसरा विचार आला, कसा पाठवेल तो, त्याच्या मागे काही व्याप कमी आहेत का, कसं सगळं जगाचा व्यवहार त्याला सांभाळावा लागतो, जगातल्या सगळ्यात प्राणाचं चलनवलन त्याला करावं लागतं, जगातल्या सगळ्याला अन्न द्यावं लागतं, योगक्षेमम वहाम्यहम म्हणून संतांचं अन्न वाहावं लागतं, असा तो परमात्मा, त्याला कुठं आपल्याला पत्र पाठवायला फुरसत मिळणार आहे, त्याला फुरसत मिळत नाही, आपण अपेक्षा करणं चुकीचं नाही. राधेने असा विचार केला की त्याच्या बाजूने विचार करण्यापेक्षा आपल्या बाजूने विचार करा की त्यांनी पत्र पाठवलं नाही, मान्य आहे, त्याला फुरसत मिळाली नाही, कार्यबाहुल्य आहे, खूप कार्यामध्ये तो गुंतून पडलेला आहे, सगळ्या जगाचा व्याप त्याला सांभाळायचा आहे, कारण जगामध्ये सगळीकडे त्याची सत्ता आहे, त्याला मानणारा न मानणारा सगळ्यांना त्याला सांभाळायचं आहे, त्याला वेळ मिळणं शक्य नाही. राधा विचार करते, आपण तरी कितीदा त्याला पत्र पाठवलंय, एकदा तरी आपण पाठवलं का, त्याच्याकडून आपण पत्राची अपेक्षा करतो, आपण काय पत्र पाठवलंय, एकदाही पत्र पाठवलं नाही, मग आपण पत्र पाठवलं तर तो उत्तर पाठवेल ना, नाही कसं, आपण आपल्याकडून एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय परमात्मा त्याच्याकडून एक पाऊल कसा पुढे टाकेल, आपल्याकडून प्रारंभ झाला पाहिजे. मग देवाला पत्र लिहायचं म्हणून राधेने इकडे, आता तिथं काय मिळणार, तिथं काय तिला लेखनिक कोणी आहे का, काय वही पेन घेऊन गेली होती, काय असणार आहे, काय नाही, इकडं तिकडं पाहिलं, एक झाडाचं पान पडलं होतं, ते पान त्याने उचललं, आता पान मिळालं, त्याच्यावर लिहायला काहीतरी पाहिजे, इकडं तिकडं पाहिलं, एक काडी दिसले, ती काडी तिने उचलली, आपल्या डोळ्यामधून ती काडी फिरवायची आणि त्या काजळाने ते पत्र लिहायला राधेने सुरुवात केली. आपल्या डोळ्यामध्ये प्रत्येक वेळेला ती काडी अशी फिरवायची, डोळ्याला आता काडी डोळ्यात घातली, लागणार नाही का, काजळ डोळ्याच्या आत असतं, आता तिथून फिरवायचे म्हणजे काही जाणीव होणार नाही का, काय वाटेल ते हो, त्याला पत्र लिहायचंय ना, देहाचा विचारच नाही महाराज. तिने ती काडी अशी डोळ्यात फिरवावी आणि मग त्याला लिहायला सुरुवात केली. त्याने पहिल्यांदा काय लिहिलं, तारीख टाकली का नाही, काही कल्पना नाही, ते पत्र काही पाहण्यात नाही. भक्तिशास्त्रामध्ये असं चिंतन फक्त आहे. काय लिहिलं वर, तिने पहिल्यांदा असं लिहिलं, प्राणप्रिय भगवान श्रीकृष्ण. एवढं लिहिल्यानंतर तिला असं वाटलं की आपण हे लिहिलंय. काय असतं, ज्याला विचाराने पत्र लिहायचं असतं, काहीतरी समाचाराचं पत्र लिहिताना फारसा विचार करायचं कारण नसतं, पण काहीतरी एखाद्या विशिष्ट कारणासाठी ज्या वेळेला पत्र लिहिलं जातं, विशिष्ट कारण डोक्यात ठेवून पत्र लिहिलं जातं, त्यावेळेला विचारानं लिहावं लागतं. ते पत्र लिहिणारा 2-4 वेळेला आपण काय लिहितो आहोत ते सारखं वाचतच पुढचं लिहित असतो. एक ओळ लिहून झाली की परत वाचून बघायची, याच्यात काही दोष राहिला नाही ना हे बघायचं, मग त्या ओळीच्या अनुषंगानं दुसरी ओळ पुढची लिहायची. विचारी मनुष्य अशा पद्धतीनं पत्र लिहितो. राधेने विचार केला, आपण लिहायला सुरुवात तर केली, काय लिहिलंय एकदा वाचून बघावं म्हणून तिने पुन्हा लिहिलेलंच, काय लिहिलंच नव्हतं, फक्त मायना लिहिला होता, प्राणप्रिय भगवान श्रीकृष्ण एवढंच लिहिलं होतं. ते तिने पुन्हा वाचलं आणि वाचताना भगवान श्रीकृष्ण या नावानं अशी मोहित होऊन गेली की तिला आपण राधा आहोत याचा विसर पडला, राधा कृष्णमय होऊन गेली. तन्मय, नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलं, तन्मय होऊन गेली. मयट हा जो प्रत्यय आहे ना, तो एकरूपता या अर्थाने वापरायचा आहे. मयट प्रत्ययाचे 3 अर्थ जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्राच्या आनंदमयोभ्यासात या सूत्रावर भाष्य करताना सांगितलेला आहे. मयट हा शब्द विकार या अर्थाने सांगितला जातो, मयट हा शब्द प्राचुर्य या अर्थाने सांगितला जातो आणि मयट हा प्रत्यय एकरूपता या अर्थाने सांगितला जातो. मातीचा विकार म्हणून मृण्मय पात्र असं म्हणायचं. मृण्मय म्हणजे मातीनं बनवलेली वस्तू, घट असेल तो मृण्मय आहे. मयट म्हणजे मातीचा तो विकार मानायचा. आमच्याकडचा आचार्याने
या विठ्ठला विठ्ठला. दुसरा मृण्मय आचार्याने दिलेलं उदाहरण असं आहे की एखादा सप्ताह करतो, एखादा यज्ञ करतो, त्या यज्ञामध्ये पुष्कळ अन्नदान होतं आणि त्या अन्नदानामध्ये माणूस असं म्हणतो इतकं अन्नदान झालं की आमचा यज्ञ अन्नमय झाला. अन्नमय झाला म्हणजे काही त्या यज्ञामध्ये हवीर द्रव्य काहीच पडलं नाही का, मंत्र काहीच म्हटले नाहीत का, म्हणले. आमच्याकडचा सप्ताह ना भजनमय सप्ताह होऊन गेला महाराज. म्हणजे काय झालं, म्हणजे काही तुम्ही प्रवचन केली नाहीत का, हरिपाठ म्हणला नाही का, तुम्ही कीर्तन केली नाहीत का, कोणी काही बोललं नाही का, सगळं झालं. मग भजनमय म्हणजे भजनाचं प्राचुर्य होतं, अन्नाचं प्राचुर्य, अन्नदानाचं प्राचुर्य, म्हणून अन्नमय यज्ञ असं म्हणायचं. मयट हा प्रत्यय प्राचुर्य या अर्थाने, मयट हा प्रत्यय विकार या अर्थाने, आणि मयट शब्दाचा एक अर्थ आहे एकरूपता. तन्मय हा एक रूपता या अर्थाने मय शब्द वापरला जातो. तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाल्या उर्मी एकमय. मयट प्रत्यय इथं लावला तुकोबारांनी. मयट प्रत्यय एकमय म्हणजे इथं मयट प्रत्यय एकरूपता या अर्थाने तुकोबारांनी सांगितलेलं आहे. तसं राधा वाचायला लागी पत्र वाचता वाचता श्रीकृष्ण हे नाव समोर दिसलं आणि राधा स्वतःला विसरून गेली आणि राधा कृष्णमय झाली, कृष्णच झाली. कृष्ण झाल्यानंतर ते आता ती राधा राहिली नाही, ती कृष्ण म्हणून ते पान हातात आहे आणि हातातून ते पत्र वाचता वाचता आता त्या कृष्णाला असं वाटायला लागलं की अरे हे पत्र कुणाचं आहे, हे अक्षर तर राधेचं दिसतंय. आता ती राधा राहिली नाही, आता ते भगवान श्रीकृष्ण झाले. विचार करतात हे अक्षर तर राधेचं दिसायला लागलंय, तिने कधी पत्र पाठवलं आपल्याला, कसं तिला पत्र पाठवलं आलं आणि कुणी हे आपल्याला आणून दिलं, काही पत्ता लागेना महाराज, काही पत्ता लागेना. इकडं तिकडं पाहिलं, आणून देणारा कुणी नाही. भगवंताच्या मनामध्ये विचार आला अक्षर तर राधेचं दिसतंय, पत्र तर आपल्याला मिळालंय, आपल्या हातात आहे, वाचावं म्हणून पुढं वाचायला लागले तर काहीच लिहिलेलंच नव्हतं नाव, फक्त प्राणप्रिय भगवान श्रीकृष्ण एवढेच अक्षर एवढेच शब्द लिहिलेले. त्या भगवान श्रीकृष्ण झाले ते विचार करतात काय लिहिलं, काहीच नाही, एकच लिहिलं प्राणप्रिय भगवान श्रीकृष्ण, एवढंच लिहिलं ना, एवढंच लिहिलं. भगवंताला वाटलं बरोबर आहे, मी कधी तिची दखल घेतली नाही, तिला खूप लिहायचं असेल पण कशी लिहिल बिचारी, तिला कसं लिहिता येईल. बरंच काही लिहायचं असलं तरी माणसाला लिहिता येत नाही, खूप बोलायचं असलं तरी काय बोलू असं मनुष्य बोलतो, त्या पद्धतीनं बरंच काहीतरी लिहायचं असेल आणि माझं नाव लिहिल्याबरोबर तिला काही लिहावं वाटलं नसेल. कदाचित माझ्यावर ही राधा इतकी रागावलेली आहे, कारण मी गोकुळ सोडून परत तिकडे गेलो नाही, रागावलेली असेल, मला माझ्याबद्दल लिहायला सुद्धा तिला नको वाटलं असेल, म्हणून ते पत्र तिने तसंच पाठवून दिलं असेल. मान्य आहे, भगवंतानी ते पत्र वाचलं आणि ते पत्र वाचता 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 भगवंतानी आता तेवढेच लिहिलेलं, काही बाकीचं पुढं काही वाचायचं कारण नाही. प्राणप्रिय भगवान श्रीकृष्ण हेच भगवान पुन्हा पुन्हा वाचायला लागते. वाचता वाचता भगवान प्राणप्रिय या शब्दावर येऊन अडकले आणि अडकल्याबरोबर प्राणप्रिय या शब्दाने भगवंताला राधेची आठवण झाली आणि ते भगवान पुन्हा राधा झाले. पुन्हा राधा, पुन्हा भगवान, पुन्हा राधा, पुन्हा भगवान. आता राधा भगवत स्वरूपाला प्राप्त झाली. राधेनी राधेलाच मोहून टाकलं. भगवान श्रीकृष्ण झाले, श्रीकृष्णाने तरी राधेला म्हणून ते पत्र पुढे लिहावं. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा मोह पडला प्राणप्रिय शब्दाचा आणि भगवान श्रीकृष्ण स्वतःला विसरून गेले आणि पुन्हा राधा झाले. म्हणजे ही जी स्वमोहिता माया आहे, ही माया केवळ दुसऱ्याला मोहित करते याच्यात नवल नाही. भगवंताची ही माया भगवंतालाच मोहित करते, भगवंताला मोहित करते, नवल नाही. ही माया अशी गमतीची आहे, राधा नावाची ही माया शक्ती, की ती स्वतःला म्हणजे मायेलाही मोहून टाकते. विठ्ठला विठ्ठला भगवंताची दुसरी शक्ती आहे, तिला स्वजन मोहिता माया असं म्हणतात. पहिली स्वमोहिता माया ही भगवंताची एक माया. दुसरी माया भगवंताची स्वजन मोहिता. आपले जे लोक आहेत स्वजन कुणाला म्हणायचं भक्तिशास्त्रामध्ये स्वतंत्र विचार आहे याचा. आपल्या लोकांवर मोह टाकणारी ही माया आहे. म्हणजे स्वतःवर नाही, स्वतः आता वेगळं राहून त्या गोपाळांपासून त्या गोपिकांपासून वेगळं राहून भगवान स्वतः त्यांच्यावर माया शक्ती टाकत असत. कुणावर? स्वजनांवर. स्वजन कोण याच्यातले? वसुदेव.
देवकी, नंदबाबा, यशोदा, गोपिका, गोपाळ या सगळ्यांना भगवंतानी स्वजन म्हणलंय. भागवतामध्ये भगवंतानी भक्तिशास्त्रात या सगळ्यांना स्वजन म्हणलंय. हे सगळे माझे आहेत भगवान सांगतात. मग भगवंतानी यशोदा आणि नंदबाबाला हा आपला मुलगा आहे, किंवा भगवंतानी वसुदेव देवकीला, त्यांचं चिंतन करा आपण. भगवान वसुदेव देवकीच्या पोटी येण्यापूर्वी भगवान स्वतः चतुर्भुज रूपाने प्रकट झाले होते की नाही? झाले होते. हे चतुर्भुज रूप पाहून त्या देवकीन वसुदेवानं भगवंताला सांगितलं, देवा असं 4 हाताचं रूप आम्हाला नको, तुम्ही 4 चौघासारखे आमचं मूल म्हणून जन्माला या. भगवान गुप्त झाले आणि भगवान मग लहान मुलासारखे प्रकटले. आपल्याला माहिती आहे वसुदेवाच्या हृदयामध्ये पहिल्यांदा भगवंताचं अवतरण झालं. तिथून वसुदेवानं वैधी विद्येद्वारे देवकीच्या गर्भामध्ये भगवंताला हलवलं आणि मग भगवान त्या देवकीच्या गर्भातून प्रकट झाले. अयोनी संभव नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी जन्मला नव्हे, नामयाचा स्वामी प्रकटला, असे शब्द नामदेवरायांनी वापरले. ते प्रकट झाले. ते प्रकट झाले. हे प्रकट झाल्यानंतर हेच चतुर्भुज होते. त्या चतुर्भुजा रूपाचा विस्मरण भगवंताने वसुदेव देवकीला करायला लावलं की नाही? बोला. हा आता मुलगा वाटायला लागला, परमात्मा आहे हे कळून सुद्धा त्या ब्रह्मस्वरूपाविषयी, स्वरूपावर, त्या ज्ञानावर अशी माया भगवंताने पसरवून टाकली आणि त्या परब्रह्माला पाहून वसुदेव देवकीच्या मनामध्ये वात्सल्य भाव प्रकट झाला. परमात्म्याच्या संबंधानं वात्सल्य निर्माण होत नाही ज्ञानशास्त्रामध्ये, पण भक्तिशास्त्रामध्ये परमात्म्याचं रूप पाहून वसुदेव देवकीच्या मनामध्ये वात्सल्य भाव प्रकट झाला. भगवंताचं एवढंच नाही, तिथून वसुदेवाला सांगून भगवान गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये गेल्यानंतर नंद आणि यशोदेच्या मनामध्ये भगवंतानी वात्सल्याबरोबर माधुर्य नावाचा एक भाव प्रकट केलेला आहे. माधुर्य, वात्सल्य या भावाचं प्रकटीकरण यांच्या मनामध्ये भगवंतानी केलं. या सगळ्यांना माहिती होतं की हा सामान्य कुणी नाही, परमात्मा आहे. न तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवाद हा, पण तरी सुद्धा भगवंतानी स्वजनांवर माया टाकली आणि वात्सल्य आणि माधुर्य भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रकट केला, असं चिंतन भागवतामध्ये आहे. किंवा ज्या वेळेला भगवान कंसवधासाठी गेले त्यावेळेला त्या कंसाचा हे झाला, वध झाला, कंसाचा उद्धार भगवंतानी केला आणि त्याच्यानंतर गोकुळातून आलेल्या आपल्या भक्तांना भगवान भेटले. बरोबर की नाही? गोकुळातून जे आले होते गोपाळ सगळे, हे सगळं यज्ञ बघायला, युद्ध बघायला, त्या गोपाळांना भगवान, ते सगळे प्रेक्षकामध्ये बसलेले, त्यांना भगवान भेटले. त्या वसुदेव देवकींना सोडवलं, त्या गोपाळांना भेटले. तिथं बाजूला एका झाडाखाली लांब नंद बाबा आणि यशोदा लांबून भगवंताला पाहत होते. हाच आपला, अक्रूर राणी याला जबरदस्तीने इथं आणलाय, हा आता आपला नाही, हा खरा वसुदेव आणि देवकीचा आहे, कळलं. पण तरी सुद्धा भगवंताने लांब उभं राहिलेल्या नंद बाबाला, यशोदेला पाहिलं आणि धावत 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 भगवान यशोदेच्या जवळ, नंदबाबाच्या जवळ गेले आणि नंदबाबाला त्याने मिठी मारली. विठ्ठला विठ्ठला. भगवंताने नंदबाबाला मिठी मारली, आलिंगन दिलं. आणि आलिंगन देणं म्हणजे काय? आलिंगन देणं म्हणजे हृदय हृदयाला लागणं. ये हृदयीचे ते हृदयी घातले, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. घातले हा शब्द आपण लक्षात घ्या, क्रियापद लक्षात ठेवा. हृदया हृदय एक झाले, हे कुणाच्या बाबतीतलं चिंतन आहे? भगवान आणि अर्जुन या दोघांच्या बाबतीतलं हे चिंतन आहे की नाही? भगवान आणि अर्जुन हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. अर्जुनाच्या बाबतीत भगवंताने आपल्या हृदयातलं ज्ञान त्याच्या हृदयामध्ये घातलं, आलिंगन देऊन घातलं, मान्य आहे. पण नंद बाबाला ज्या वेळेला भगवान भेटले त्यावेळेला आलिंगन दिल्यानंतर ते हृदय, हे हृदय एक झालं. नंद बाबाच्या अंतःकरणामध्ये आधीच परमात्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होतं. भगवंताने आलिंगन देऊन तिथं घातले असं केलं नाही. भगवंताने नंद बाबाला आलिंगन दिलं, हृदयाजवळ आपलं हृदय नेलं आणि त्यांच्या हृदयात असणारं आपल्याबद्दलचं जे ज्ञान होतं ते ज्ञान काढून घेतलं आणि तिथं वात्सल्य आणि माधुर्य भाव पुन्हा स्थिर केला. याचा अर्थ काय झाला? भगवंताची ही जी माया आहे की आपलं खरं स्वरूप ओळखू न देता आपल्याला वात्सल्य दृष्टीनं बघायला लावतात, माधुर्य दृष्टीने बघायला लावतात. भगवंतानी हे असं करणं हे भगवंताची स्वजन मोहिता माया आहे. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
आणि भगवंताच्या मायेचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे विमुख जनमोहिता माया. भगवंतापासून जे विमुख झालेले आहेत त्यांच्या संबंधानं भगवान जी माया निर्माण करतात त्या मायेला विमुख जनमोहिता माया. म्हणजे काय? म्हणजे तुमच्या माझ्या ठिकाणी असणारं जे अज्ञान आहे ते अज्ञान भगवंताची विमुख जनमोहिता माया आहे. विठ्ठला विठ्ठला. किंवा दुसरा त्याचा अर्थ असा केला जातो की भगवंतापासून विमुख झालेले, भगवंतापासून विमुख झालेले म्हणजे भगवंताकडे मुख न केलेले, म्हणजे भगवंताकडे पाठ फिरवलेले, म्हणजे भगवंताचा विरोध करणारे, अशी जी मंडळी आहेत त्यांच्या अंतःकरणात भगवंताच्या विषयी कामक्रोधाधिक विकार उत्पन्न करणारी जी माया आहे त्याला विमुख जनमोहिता माया असं भक्तिशास्त्राने म्हटलेलं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर कंसाच्या अंतःकरणात भगवान श्रीकृष्णाबद्दलची भावना पहा, रावणाच्या अंतःकरणातली प्रभू रामचंद्राच्या संबंधातली भावना पहा. या भावनांचा विचार केला तर कंसाला असं वाटलं होतं कालचं पोरग 4-8 वर्षाचं पोरग ते काय करणार आहे, आपल्याला काही करू शकत नाही, एक हत्तीच्या पायाखाली दिलं की त्याची पीडा गेली असं वाटलं होतं की नाही. असं वाटणं, त्याला आपण मारून टाकू, त्याला आपण जिवंत सोडू नये, त्याला कुठल्याही पद्धतीनं का होईना आपण आपल्या मार्गातून दूर केलं पाहिजे आणि तो होतो असा विश्वास जो अंतःकरणामध्ये कंसाच्या निर्माण झाला ते भगवंताची विमुख जनमोहिता माया आहे. किंवा तुमच्या माझ्या संबंधानं परमात्म्याचं स्वरूपच कळून न देणं, तिथं वेगळं चिंतन करायचं कारण नाही. आपल्याला कळत नाही. का कळत नाही? कारण जन्माला येतानाच भगवंतानी त्या मायेचं आवरण आपल्यावर टाकून दिलेलं आहे, ते विमुख जनमोहिता माया आहे. या 3 प्रकारच्या मायेने भगवान काय करतात? भगवान स्वतः ब्रह्म असूनही आपण ब्रह्म आहोत हे कळू न देता वेगवेगळ्या भावनांचा आविष्कार करत राहतात. विठ्ठला विठ्ठला. आता याच्यातलं चिंतन मी आपल्याला सांगतो. भगवंताने या 3 चरणाच्या अभंगामध्ये 3 प्रकारच्या मायेचा वेगवेगळ्या संबंधानं विचार केलेला आहे. पहिल्यांदा भगवंताने असा विचार केलाय की पहिल्यांदा चिंतन करा की जी गोपिका भगवंताला विरोध करते याचा अर्थ तिचा विरोध कंसासारखा विरोध नाही, तिचा विरोध रामासारखा विरोध नाही, तिचा विरोध हा लाडातलाच विरोध आहे, तिचा विरोध हा लटका विरोध आहे, तिचा विरोध हा वेगळ्या पद्धतीचा आहे, त्याच्यामध्ये क्रोध नाही, त्याच्यामध्ये आहे ते प्रेमच आहे, पण त्या प्रेमाचं अभिव्यक्त जे रूप आहे ते मात्र क्रोधाच्या रूपानं झालेलं आहे. त्या प्रेमाचा जो आविष्कार झाला तो मात्र क्रोधाच्या रूपानं झालेला आहे. त्यामुळं क्रोध वरून का होईना आपण दिसतो आहे ना, भगवंताच्या संबंधानं हा आता आपल्या घरात येणार, आपल्या घरची चोरी करणार, आपल्याला त्रास देणार, आपल्याबद्दल असं सांगणार, आपल्याला बांधून टाकणार. याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपणच याला बांधून विरोध केला पाहिजे, आपण याला बांधलं पाहिजे. ही जी विरोधाची भावना त्या गोपिकेच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, या निर्मितीचं कारण जर काही असेल तर भगवंत विठ्ठला विठ्ठला. याचं जर कारण काही असेल तर ती गोपिका भगवंताला बांधायचा विचार करते, म्हणजे भगवंताला विरोध करायचा विचार करते. आणि विरोध करायचा विचार हा गोपिकेने केला. हे विमुख जनमोहिता माया तुकोबारायने अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगितलं. गौरणी बांधीटी धारणाची गळा, गौरणी बांधीटी धारणाची गळा, गौरणी बांधीटी
तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये आपल्याला चिंतन सांगतात, हे विमुख जन मोहिता माया आहे. काय या मायेचं स्वरूप आहे? भगवंताला बांधण्याचा म्हणजे विरोधाचा ती विचार करते. तिच्या ठिकाणी आता ती गोपिका आहे, भगवंताची स्वजन आहे, पण इथं मात्र लटका राग असल्यामुळं भगवंताने आपली माया जी तिच्यावर टाकली ती विमुख जन मोहिता माया आहे. ती माया टाकून भगवंताने आपल्या संबंधातला विरोध त्या गोपिकेच्या अंतःकरणामध्ये जागा केला आणि त्या गोपिकेने ठरवलं की या गोपाळाला, या कृष्णाला आपण धारणाला म्हणजे त्या घुसळ खांबाला बांधून टाकू, म्हणजे हा आपल्या घरी येणार नाही, हा दुसऱ्याच्या घरी चोरी करायला जाणार नाही. एकदा याला बांधून टाकलं की याला चांगली अद्दल घडेल, कारण लहान पोराला बांधणं कोंडणं या दोनच भीती असतात महाराज. त्याला बाकीच्या भीती काही त्याला माहिती नाही, बाकीचं काही माहिती नाही. मी कोंडून घालतो म्हणलं की ते घाबरतं, तुला बांधून टाकीन म्हणलं की ते घाबरतं. ह्याला आपण बांधून टाकावं म्हणजे मग हा पुन्हा आपल्याला पीडा करणार नाही, नाही गावात कुणालाच त्रास देणार नाही. याचा त्रास, याची लीला त्रास वाटावा आणि तो त्रास दूर करण्यासाठी प्रयत्न करावा, हा भगवंताला केलेला विरोध विमुख जन मोहिता मायेचा हा परिणाम आपल्याला मानता येतो. दुसरी माया भगवंता तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितले ती स्वजन मोहिता माया आहे, म्हणजे आपलेच आहेत पण आपल्याच संबंधानं भगवंताने आपले असूनही त्यांच्यावर मायेचा पगडा बसवला. ही माया म्हणजे अज्ञान आहे असं समजू नका बरं का. मी पुन्हा पुन्हा आपल्याला हे सांगतोय. तत्र अपि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादः तद्विहीनम जाराणामिव, हे सूत्र लक्षातच ठेवा. न तत्र अपि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादः, तो अपवाद गोपिकांवर घेऊ नका की त्या गोपिकांना या परमात्म्याच्या स्वरूपाची भुरळ पडली होती, विसर पडला होता. असं नाही. प्राणी आकामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा हे गोपिकांच्या बाबतीत नाही. हे फक्त आपल्या बाबतीत, जीवाच्या बाबतीत विचारात घेता येतं. गोपिकांना परमात्म्याचं महात्म्य पूर्ण माहिती होतं, तरी सुद्धा त्या महात्म्यापोटी आपल्याला हे स्वरूप समजून आपल्या बरोबरच्या लीला बंद करू नयेत याच्याकरता भगवंतानी या विशिष्ट 3 मायेचा प्रसार तिथं केला, विशिष्ट मायेचं आवरण तिथं टाकलं. याच्यातली दुसरी माया आहे स्वजन मोहिता माया. स्वजन मोहिता मायामध्ये तुकोबाराय असं सांगतात की या यशोदेच्या मागे हा परमात्मा मला भोजन दे, मला जेवण दे, मला जेवण दे म्हणून फिरत होता. या स्वजन मोहिता मायेचा विचार तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये केलेला आहे. कावणिया मागे यशोदे भोजना, कावणिया मागे यशोदे भोजन, कावणिया मागे यशोदे भोजन, कावणिया मागे यशोदे भोजन, कावणिया मागे यशोदे भोजन, कावणिया दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारांनी स्वजन मोहिता माया सांगितली आहे. धावनिया मागे यशोदे भोजन. वास्तविक सगळ्या जगाच्या जेवणाची चिंता करणारा हा परमात्मा, सगळ्या जगाला जेवण देणारा हा परमात्मा, पण हा परमात्मा यशोदेच्या मागे भोजन मागतो आणि यशोदेलाही असं वाटतं की माझ्या बाळाला भूक लागली. आता त्याला कधीही भूक लागत नाही हे खरं आहे, तरी आपण त्याला नैवेद्य दाखवतो का? आपल्याला जेवायला सोयीचं व्हावं म्हणून त्याला नैवेद्य दाखवणं आहे. त्याला भूक लागतच नसते, तरी यशोदेला वाटतं माझ्या बाळाला भूक लागली,
माझ्या बाळाला भूक लागली असं तिला महात्म्य ज्ञान माहिती असूनही वाटतं, ही स्वजन मोहिता माया झाली. गायीच्या मागे मागे हिंडायला जातो, ती स्वजन मोहिता माया झाली. आता तिसरा विचार तुकोबारांनी अभंगाच्या शेवटी सांगितला की ही आहे स्वमोहिता माया. ती स्वतःवरच मोह टाकून देते, परमात्म्यावरच मोह टाकते. म्हणून मी सुरुवातीला बोललो की स्वमोहिता माया याचा भक्तिशास्त्रातला अर्थ आहे प्रत्यक्ष राधा. राधा म्हणजेच भगवंताची स्वमोहिता माया आहे. कारण परमात्म्याला परमात्मपण विसरायला लावणारी ही राधा आहे. राधा आपल्यालाही विसरते, कारण मायेचा हा स्वभाव गमतीचा भक्तिशास्त्राने वैष्णव मतामध्ये सांगितला तो अशा पद्धतीचा आहे. काय चिंतन आहे की ही स्वमोहिता माया स्वतःवरही मोह टाकते, म्हणजे मायाच मायेवर मोह टाकते. आणि मायेवर मोह टाकते एवढंच नाही तर ती माया ज्याच्या ताब्यात आहे त्या परमात्म्यावर सुद्धा ती मोह टाकते. परमात्म्याला सुद्धा स्वचा विसर पाडायला भाग पाडते. विठ्ठला स्वतःला विसरायला भाग पडते. म्हणून आपण सुरुवातीला चिंतन करून आलो की भगवंताला सुद्धा स्वतःच्या संबंधाने विचार करताना स्वतःच मोहित व्हावं आणि कल्पनेने स्वभिन्न म्हणून स्वतःला पाहावं आणि स्वतःला पाहून भगवंताच्या मनामध्ये असा विचार यावा. काय सुंदर विचार आहे. तुम्ही पहा ना, अहो तुम्ही साधा आपल्या घरामध्ये आपण ज्या वेळेला आरसा घेऊन आपलं तोंड पाहतो त्यावेळेला हे आपण आहोत हे किती स्पष्टपणानं आपल्याला कळतं. आपलंच रूप पाहिल्यानंतर आपल्यालाच आपलेच डोळे बंद करून घ्यावे वाटतात, इतकं बेसूर आपलं रूप असतं की नाही? असतं. पण भगवान आरशात बघतात, आरशात बघितल्यानंतर बघणारा मी कृष्ण आहे हे विसरतात आणि आरशातल्या रूपाकडे बघून त्यांना असं वाटतं की हा नवरा मिळाला तर बरं होईल. आता प्रतिबिंबाकडे बघून हा नवरा मिळाला तर बरं होईल असं यालाच वाटावं. ही स्वमोहिता माया झाली. स्वतःचाच स्वतःला विसर पडून गेला भगवंताचा. स्वतःच स्वतःला विसरतो. कशानं विसरतो? तुकोबारांनी शेवटच्या चरणामध्ये भोळेपणा हे त्याचं कारण सांगितलंय. तुका मने सर्व काजाचे अंगी, मने सर्व काजाचे अंगी, काळाजाचे अंगी, काळाजाचे अंगी. तुका मने सर्व काजाचे अंगी, तुका म्हणे सर्व काळाजाचे अंगी, तुका म्हणे सर्व काळाजाचे अंगी, काळाजाचे अंगी, काळाजाचे अंगी. तुका म्हणे सर्व काळाजाचे अंगी, भोळेपणा लागी भीक मागे, भोळेपणा लागी भीक मागे, भोळेपणा लागी भीक मागे, भोळेपणा लागी भीक मागे. धावूनी या मागे तुझे भोजन, धावूनी या मागे तुझे भोजन, तुझे भोजन, तुझे भोजन. धावूनी या मागे तुझे भोजन, भोळेपणा लागे भीक मागे, भोळेपणा लागे भीक मागे, भोळेपणा लागे भीक मागे, भोळेपणा लागे भीक मागे. धावूनी या मागे यशोदे भोजन, धावूनी या मागे यशोदे भोजन, यशोदे भोजन, यशोदे भोजन. धावूनी या मागे यशोदे भोजन. ही एक पद्धतीची मायाच आहे बरं का. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
हे माझं खरं रूप नाही बरं. हे आपलं माझं रूप सर्वसाधारण बथ्थडच आहे, नाही असं नाही. आकारानं पाहिलं तर कधी संपेल हा बाबा असं वाटतं, नजरच पुरत नाही एवढा व्यापक मी आहे, नाही असं नाही. पण तरी आता हे भोळेपणा लागी हे सगळं सहन करावं लागतं, दुसरं काही नाही. तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये भगवंत स्वतःची स्वमोहिता माया सांगतात की आहे तो परमात्मा ब्रह्म, पण गोपिकांकडे त्याला स्वतःला भीक मागावी वाटते. ज्याला स्वतःला भीक मागावी वाटते त्याला स्वतःच्या ज्ञानाची विस्मृती झाली असेल काय? त्याला स्वतःचं मी ब्रह्म आहे हे म्हणणं सुद्धा वेदांताला जिथं खपत नाही तिथं परमात्म्याचं चिंतन आपण करून बघा. आहे व्यापक परमात्मा, पण आपण मर्यादित परिच्छिन्न व्हावं आणि आपल्याजवळ काही नाही असं दाखवावं, आपल्याला भूक लागली असं दाखवावं आणि गोपिकांच्या दारामध्ये जाऊन मला काहीतरी खायला द्या असं म्हणून भीक मागावी. तुकोबाराने वापरलेले शब्द किती गमतीचे आहेत पहा. भोळेपणा लागी खावया मागे म्हटलं नाही, भोळेपणा लागी भीक असा शब्द तुकोबाराने वापरलाय. भीक मागणं हे कितीही मोठा माणूस कितीही दरिद्री झाला ना तरी दरिद्री माणसाला सुद्धा जेव्हा स्वचा अभिमान असतो, कुठेतरी स्वाभिमान असतो, तो मनुष्य भीक मागायला प्रवृत्त होत नाही महाराज. भीक मागायला प्रवृत्त होणारा कोण आहे? ज्याला स्वतःचं काहीच नसतं तोच फक्त भीक मागतो. एखादा मनुष्य आहे, दारिद्र्य आलं तर काबाड कष्ट करेल, काबाड कष्ट करूनही भागलं नाही तर कुठंतरी हमाली करेल, हमाली करून कुठं भागलं नाही तर अगदी कुठंतरी जाऊन अन्नछत्रामध्ये जेवेल. पण मोठ्या माणसाला किंवा थोड्याशा स्वाभिमानी माणसाला दुसऱ्याच्या दरवाजासमोर हात पसरणं म्हणजे धिग वाटतं, हे तुकोबाराय स्वतः बोलतात की नाही. मग दुसऱ्याच्या दरवाजासमोर हात पसरणं हे धिग जिणे आहे, तर मग तुकोबाराय त्याच परमात्म्याला भीक मागतो असं म्हणतात. का म्हणतात? आणि तो परमात्माही लाज नसल्यासारखा भीक मागतो महाराज. का मागतो? कारण एकच आहे, स्वमोहिता माया. स्वतःलाच स्वतः कळत नाही का? भोळेपणा लागे. हा भोळेपणा हीच त्याची स्वमोहिता माया आहे. यशोदेच्या मागे जेवण मागत फिरतो ही त्याची स्वजनमोहिता माया आहे. आणि गोपिकांना त्याला धारणाला बांधून टाकावं वाटतं ही विमुख जनमोहिता माया आहे. विठोबार कुमाय जय जय विठोबार कुमाय, विठोबार कुमाय, जय जय विठोबार कुमाय, जय जय विठोबार कुमाय, जय जय विठोबार कुमाय, जय जय विठोबार कुमाय, विठोबार कुमाय, विठोबार कुमाय, जय विठोबार कुमाय. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव गवळणी मालिती धारणा शिगळा, गवळणी मालिती धारणा शिगळा, धारणा शिगळा. धारणा शिगळा, धारणा शिगळा, गवळणी बांधेती धारणा शिगळा, धारणा शिगळा, गवळणी बांधेती धारणा शिगळा, धारणा शिगळा,
गळा खेळत्या गोपाळा माझे ब्रह्मा खेळत्या गोपाळा माझे ब्रह्मा गावनिया माझे यशोदे भोजन यशोदे भोजन गावनिया माझे यशोदे भोजन यशोदे भोजन खेळत्या गोपाळा माझे ब्रह्मा खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म भावनिया मागे यशोदे भोजन यशोदे भोजन भावनिया मागे यशोदे भोजन यशोदे भोजन निंदरा राम गाई पाटी गाई पाठी दावनिया मागे यशोदे भोजन यशोदे भोजन दावनिया मागे यशोदे भोजन यशोदे भोजन इंदिरा रानी गाय मागे यशोदे भोजन
गवळणी बांधिती धरणासी गळा खेळे त्या गोपाळा माझे ब्रह्म धावनिया मागे यशोदे भोजन हिंडे रानोरान गायी पाठी. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला परमात्म्याचं स्वरूप असूनही परमात्मा वेगवेगळ्यांना कशा पद्धतीनं जाणवला याचं चिंतन केलं. विमुख जन मोहिता माया, स्वजन मोहिता माया आणि स्वमोहिता माया या 3 चरणामध्ये तुकोबारांनी 3 मायेच्या भगवंताच्या 3 शक्तींचा विचार आपल्याला सांगितलेला आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने आपण त्याचा विचार करून आलो. काल्याचं चिंतन आहे. थोडक्या शब्दामध्ये भगवंताचं चरित्र आपण सांगितलं पाहिजे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये केलेलं चरित्र भगवंताचं सांगितलं पाहिजे. त्याच्याशिवाय काल्याचं चिंतन पूर्ण होत नाही. वाजले आहेत 9:15. भगवंताचं चरित्र सांगायचं तर समुद्राची शाईन पृथ्वीचा कागद पुरत नाही. आता 15 मिनिटं काय पुरे पडायची. त्याच्या पुढे व्हायचं कधी, काला मिळायचं कधी, घरी जायचं कधी, झोपायचं कधी, उद्या सकाळी 8च्या कीर्तनाला यायचं कधी, असे सगळे प्रश्न आहेत. म्हणून उच्चारावे या शब्दाचा आधार मी घेतो. फार सांगणार नाही. काय तुम्हाला सांगायचं महाराज, सगळं माहिती असणारं चरित्र आहे. माहिती असणारं असलं तरी प्रत्येक वेळेला आनंद वेगळा मिळतो हेही खरंच आहे. पण तरीसुद्धा आनंद काय आपल्याला चातुर्मासात नेहमीचाच आहे. परवाच आपण दादांकडून व्यापक खूप छान चरित्र ऐकलं आहे. हसून हसून आपल्यालाही बरं वाटलं. देवाचं चरित्रही आपल्याला कळलं. छानपैकी चरित्र आपण ऐकलं आहे. आता वेगळं काही सांगायचं कारण नाही. थोडक्या शब्दामध्ये सांगतो. भगवान मथुरेमध्ये प्रकटले. तिथून वसुदेवाला सांगून भगवान गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये यशोदे आणि नंदबाबा यांच्या वात्सल्य प्रेमामध्ये भगवान हळूहळू वाढायला लागले. हळूहळू भगवान उंबरठा ओलांडून घराच्या बाहेर पडायला लागले. भगवंताच्या चोऱ्या सुरू झाल्या. भगवान बाहेर जाऊन चोऱ्या करायला लागले. गोपिकांना त्याचा त्रास व्हायला लागला. हळूहळू त्या गोपिका एक एक करून यशोदेकडे तक्रार करायला लागल्या. पण यशोदेला त्यांची तक्रार खरी वाटेना. कारण ज्या आईला आपल्या पोराने चूक केली आहे असं वाटतं ती त्याची सख्खी नसते. हे जरी असलं इथं सख्खी नसूनही तसं वाटत होतं हे आश्चर्य आहे. बाकी काही नाही. खऱ्या आईला आपलं पोरगं चूक करत नाही हे वाटतं, मान्य आहे. पण इथं सख्खी नव्हती तरी तिला वाटत होतं, याच्यात आश्चर्य आहे. ही सुद्धा स्वजन मोहिता मायाच आहे. भगवंताने खोड्या करायला प्रारंभ केला. तक्रारी यायला लागल्या. यशोदा म्हणायला लागली नाही ग, माझं पोरगं तसं नाही, सगुण गुणाचं आहे, तान्हं आहे, गोजीरवाणं दिसतंय. तुम्ही गाऱ्हाणं सांगता पण हे चुकीचं आहे. तुम्ही 12 घरच्या 12 म्हणून मिळून त्याला छळता, त्याचा चेंडू लपवून ठेवता, म्हणून तुम्हाला तो त्रास देतो. तो काही खरा तसा गुणाचा नाही. तुम्हीच त्याच्या खोडी काढता, माझ्याकडे येता. हे यशोदेचं म्हणणं खरंच होतं. भगवंताची तक्रार करायला गोपिका भगवंताच्या घरी जातच नव्हत्या. या तक्रारीच्या निमित्तानं त्याच्या घरी जाऊन त्याच्या दर्शन घेता येईल ही भावना गोपिकांच्या अंतःकरणात. म्हणून गोपिका जात होत्या. यशोदा ऐकायला तयार नाही. खोड्या वाढायला लागल्या. आणि एके दिवशी सगळ्या गोपिकांनी यशोदेजवळ तक्रार केली की यशोदे, कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, काय करावं आम्ही निघून जातो. यशोदा म्हणायला लागली ठीक आहे, आता जर तुम्ही सगळ्या एकत्रित झाल्याच आहात तर मी माझ्या मुलाला समजावून सांगते. भगवंताला सांगितलं, कान्होबा तुमच्याबद्दल तक्रार आली हे बरं झालं नाही. तुम्ही आपल्याला काम नाही म्हणून तुम्हाला खोड्या सुचतात ना, तुम्ही चला आपापले कामं करायला लागा. वंश परंपरागत चाललेलं काम, वंश परंपरा दासमी अंकित म्हणून चला आपापलं काम करा. काय करायचं आहे, आपलं सगळं गोधन घेऊन सकाळी रानामध्ये जायचं, सगळे गायी चारायच्या, त्यांना पाणी पाजायचं, दाखवायचं, आपली शुदरी खायची, संध्याकाळी सगळ्या गायी सांभाळून व्यवस्थित वासरांसकट घरी आणायच्या आणि योग्य ठिकाणी गोठ्यामध्ये बांधून ठेवायच्या. हे आपलं परंपरागत काम आहे. गायीची सेवा करणं, गोसेवा हे या अवतारातलं आपलं प्रमुख कर्तव्य आहे. म्हणून आपण ते केलं पाहिजे. त्याने सांगितलं ठीक आहे. याची कारणमीमांसा करताना ही गोसेवा भगवंतांनी या अवतारामध्ये का निवडली, बाकी दुसरी सेवा का निवडली नाही, याची कारणमीमांसा पुष्कळ भक्तिशास्त्रांनी केली आहे. आता मला त्याच्या संबंधामध्ये सांगायचं नाही. भगवंताला सांगितल्यानंतर भगवान म्हणाले ठीक आहे जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान तयार झाले. तयार होऊन आपल्या गोपाळांना बरोबर घेतलं आणि भगवान निघाले. जाताना प्रत्येक गोपिका आपल्या दरवाजामध्ये उभी होते आणि भगवान जाताना पाहून तिला असं वाटायला लागलं
कुठून आपल्याला दुर्बुद्धी झाली याची तक्रार केली. हा निघाला आणि चालला तो चालला, एकटा नाही सगळ्यांना घेऊन चालला. याची आई तरी अशी कशी निष्ठुर झाली की आपल्या सांगण्यावर तिने विश्वास ठेवला आणि आपल्या पोराला रानामध्ये पाठवला. केवढासा गोपाळ, केवढासा कान्होबा आमचा, आणि त्याला रानात काटे कुटे टोचणार, दगडाची ठेच लागणार, गायी उधळणार, गायीमध्ये भांडणं होणार. त्या भांडणामध्ये हा जर सापडला तर गायीच्या शिंगाचा प्रसाद याला मिळणार, हा दूर फेकला जाणार, गोपाळ याला त्रास देणार, हा गोपाळ याला त्रास देणार, हा गोपाळ याच्या पाठीवर बसायचा प्रयत्न करणार, याला आम्हाला पाठीवर बसवून पळवत नाही म्हणणार. तिथं पाण्यात जाणार, हा खेळणार, पाण्यामध्ये बुडायची भीती आहे असं गोपिकांना वाटायला लागलं. पण काय करतात, स्वतःनीच तक्रार केली, भोगावं लागलं. भगवान निघाले, रानामध्ये गेले. तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळायचे. आपली शिदोरी थकल्यानंतर खायचे. संध्याकाळी सगळं गोधन घेऊन परत आपल्या घरी परतायचं. परतीची वेळ झाली, गुरं घराकडे परतायला लागले की सगळ्या गोपिका पुन्हा दरवाजामध्ये येऊन थांबायच्या. येताना पुन्हा भगवंताला बघायच्या. जाताना तयार झालेले भगवान बघायला बरं वाटायचं. येताना मात्र रानामध्ये थकलेले, गलितगात्र झालेले, सगळ्या गायींना सांभाळून, पावा वाजवून, गोपाळांबरोबर खेळून असे थकले भागले भगवान गायीच्या खुरांनी उडलेली धूळ आपल्या अंगावर घेत गायीच्या मागून परतायचे. गोपिकांना तेही रूप मोहून टाकायचं. गोपिका दारात उभं राहून बघायच्या. एखाद्या वेळेला तो रानात गेला आणि यांना आठवण झाली की मग या गोपिका काहीतरी निमित्त काढून रानामध्ये जायच्या. भरीला उलंडोनी रिता करी घट, मिस पाणीयाची गोविंदाची चट, चाले झडझडा उसंतोनी वाट, पाहे पाळतोनी उभा तोची नीटव, चाळाला वियला गोप गोपीनाथे. सगळ्या गोपिकांना भगवंतानी चाळा लावला, आपलं व्यसन लावलं, आपलं वेड लावलं, आपला वेध लावला. आणि एके दिवशी भगवंताने रानामध्ये सगळ्या गोपाळांना सांगितलं, आपण रोज इथं येतो, खेळ करतो, आपली शिदोरी खाऊन परत जातो, याच्यात आता गंमत वाटत नाही. मग उद्या आपण जरा वेगळा प्रयोग करू. काय करायचं? काला करायचा. काला करायचा म्हणजे काय करायचं देवा? म्हणे आपापले शिदोरी आणायच्या. गोपाळ म्हणाले, देवा आम्ही आणतोच ना रोज आपापली शिदोरी. भगवान म्हणाले, तसं नाही, उद्याची शिदोरी वेगळी असेल. काय आणायचं उद्याच्या शिदोरीत? भगवान सांगतात, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाये, चोरोनिया माये, नवनीत आणावे. माझ्यासारखी शिदोरी तुम्ही प्रत्येकाने आणली पाहिजे. मी जशी शिदोरी माझ्या घरून रोज आणतो तशी तुम्ही शिदोरी आणली पाहिजे. म्हणजे काय? माझ्यासारखी शिदोरी आणा, याचा अर्थ माझ्यासारखं होऊन या, हा त्याचा सरळ अर्थ आहे. मी माझी माया नावाची उपाधी टाकतो आणि केवल रूपानं येतो. तुम्ही सुद्धा तुमची कुटस्थ, तुम्ही माया उपाधी टाका आणि कुटस्थ व्हा आणि इथं या. मी केवल आणि तुम्ही कुटस्थ, असाच काला आपल्याला करता येईल. तुम्ही तुमची माया घेऊन जर इथं आलात तर तुम्हाला माझ्यामध्ये काल्यासारखं एकजीव होऊन जाता येणार नाही. याच्याकरता तुमचा आणि माझा काला जर करायचा असेल तर मी केवल म्हणून येतो, माया टाकतो, उपाधी टाकतो. तुम्ही तुमची अविद्या नावाची उपाधी टाका आणि कुटस्थ रूपानं या. जीवाची ती अविद्या आणि ब्रह्माची ती माया, अशा पद्धतीचा भेद पंचदशीकारांनी केलेला आहे. जीवाला माया नाही, जीवाला अविद्या, आणि परमात्म्याला अविद्या नाही, परमात्म्याला माया. माया आणि अविद्या याच्यात तशा अर्थानं काही फरक नाही. कार्याच्या दृष्टीने विचार केला तर तसा फरक नाही, पण जीवाच्या आणि ब्रह्माच्या संबंधानं या पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. माया नावाची उपाधी टाकली की ईश्वरत्व गेलं, ब्रह्मत्व आलं, आणि अविद्या नावाची उपाधी टाकली की जीवत्व गेलं आणि कुटस्थ आलं. म्हणजे कुटस्थ आणि केवल यांचा काला आपल्याला करता येईल. तो मी, कारण जीव हा ब्रह्म होऊ शकतो पण जीव हा कधीही ईश्वर होऊ शकत नाही, असं वेदांताचं चिंतन आहे. जीवाला ब्रह्म होता येतं पण जीवाला ईश्वर होता येत नाही. ईश्वर होणं वेगळं आणि ब्रह्म होणं वेगळं. वेदांतात दोन्हीमध्ये फरक आहे. विस्ताराचा आत्ता तो विषय नाही. मला सांगायचं एवढंच, भगवंताने अशा पद्धतीने निरोप दिल्यानंतर सगळ्यांनी भगवंतासारखी शिदोरी आणली. दुसऱ्या दिवशी भगवान विविध पद्धतीचे खेळ खेळले. खेळून झाल्यानंतर गोपाळांनी सांगितलं, देवा भूक लागली, आता काही खेळण्यामध्ये स्वारस्य वाटत नाही, भूक लागली, लवकर काहीतरी द्या. भगवान म्हणाले, ठीक आहे, झाली आता वेळ, म्हणती आणा शिदोऱ्या. चला म्हणे, काम सारोनी सकाळ आले अवघे गोपाळ. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. भगवान स्वतः मध्यभागी उभे राहिले. बाजूने गोपाळांची रचना भगवंतानी केली. ती कमलपुष्पासारखी रचना आहे. कमलपुष्पासारखी रचना म्हणजे काय? कमळाचं फूल जर आपण पाहिलं नसेल तर आता लवकरच दिसेल. कमळाचं फूल जे असतं त्याच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या बाहेर असतात आणि लहान लहान पाकळ्या आतमध्ये असतात. त्या लहान पाकळ्या आत आणि मोठ्या पाकळ्या बाहेर
अशा पद्धतीची कमळाच्या फुलाची रचना असते. हे मोठ्या पाकळ्या बाहेर आणि लहान पाकळ्या आत काय, भगवंताने त्याच्यातून दाखवून दिलं की जे स्वतःला मोठे समजतात त्याला मी बाहेरच्या बाजूला लावत राहतो, आणि जे स्वतःला लहान समजून माझ्याकडे येतात, जगा धाकुटे होई जे तई जवळीक माझी. भगवान सांगतात त्या पद्धतीनं माझी जवळीक व्हायची असेल तर धाकुटं झालं पाहिजे, म्हणून जे स्वतःला लहान समजतात त्यांना मी आतल्या बाजूला घेतो. अशी कमळाच्या फुलासारखी भगवंताने गोपाळाची रचना केली. मध्यभागी स्वतः भगवान उभे राहिले. उभे राहिल्यानंतर भगवंताने आपला वेणू खोवून दिला, सगळ्या काला एक केला, सगळ्यांच्या शिद्र्या एक केला. भगवंतानी समदृष्टी केली, म्हणजे सगळ्या गोपाळांना वाटायला लागलं की भगवान फक्त माझ्याकडेच पाहतात, दुसऱ्या कोणाकडेही पाहत नाही. अशी समदृष्टी भगवंतानी केली. भगवंतानी काल्याचा प्रसाद सगळ्यांच्या हातावर थोडा थोडा दिला. थोडा हातावर प्रसाद दिल्यानंतर बोटाच्या फटीमधून चटण्या, लोणची, कोशिंबिरी वाढली. तुकोबारायांनी वर्णन केलं आहे. अशा पद्धतीची बोटांच्या सांदीमधून सगळं वाढलं. भगवंतानी समदृष्टी केली. काल्याचा हा आनंद बघण्याकरता आकाशामध्ये देवादिक जमा झाले, असं वर्णन शुकाचार्याने व्यास महर्षीने भागवतामध्ये केलंय. बिभ्रद्वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधौ हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञ भुगबाल केली पुंडली कवरदा हरी विठ्ठल.